श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः। मन्नाथः श्री जगन्नाथः मद्गुरुः श्री जगद्गुरुः मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1658व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज कार्तिक शुद्ध सप्तमी, शुक्रवार दिनांक 8 नोव्हेंबर 2024। उपदेशामृत संग्रह भाग 7 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 17/3/1993, बैठक क्रमांक 158। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी श्री क्षेत्र गाणगापूर आनंद यात्रा यावेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग 13। पुढील भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात, शून्याची गणितात किंमत काहीच नसते, परंतु तेच शून्य जर कोणत्याही आकड्यावर लिहिले की त्या आकड्याची किंमत वाढते। तसेच हे सर्व आहे। तुम्ही या पादुकांचे दर्शन घेताना तुम्हाला ज्या पद्धतीच्या भावना येतील त्या प्रत्यक्ष अनुभवाला येतील। येथे पुजारी पूजा करताना त्यावेळी तशी हेळसांड दिसत नाही। पुजारी मंडळी रोज पहाटे 2:30-3:15 तिथे येऊन 3:30ला पूजा करतात। आज जे 600 वर्षे अखंड चालत आले आहे त्यात कधीही खंड नाही। नित्याने हे अवघड काम चालू आहे। सेवेकरी तसे इथे खूप आहेत, पण पुजाऱ्याचे काम पुजाऱ्यालाच करावे लागते। इतर माणसं पूजा करताना मदत करतील, पण पूजा मात्र एकट्यालाच व तीही नेहमीच्या पद्धतीनेच करावी लागते। एवढी शास्त्रोक्त व पद्धतशीर पूजा सेवा पंढरपूरलाही दिसत नाही। पूजा पूर्ण झाल्यावर मात्र ही मंडळी एकदम मोकळी होतात। त्यांचे इतर वेळीही आचरण योग्य असण्याची गरज आहे, परंतु तिथे असे घडत नाही। पैसे मिळवण्याकडे एकंदर लक्ष असते। इथे दर्शनाला येणाऱ्या माणसांना पूजेला अभिषेकाला बसवतील व नंतर हे अर्पण करा, ते अर्पण करा, ते कबूल करा असे सांगून अडकवून ठेवतील। आलेली माणसे भावनेने येत असतात, ते यांच्या गोड बोलण्याला हो हो म्हणत बसतात। तसेच या पुजाऱ्यांना बाहेर गावाहून अभिषेक, नैवेद्य, भिक्षेसाठीही खूप भक्त मनी ऑर्डरने पैसे पाठवत असतात। आलेल्या पैसा एवढा कर्मासाठी खर्च ते करत नाहीत। अशा अनेक गैरवर्तनामुळे या पुजाऱ्यांनाही त्रास भोगावा लागतो। त्यांच्या घरात अपंग, वेडसर व्यक्ती जन्माला येत असतात। किंबहुना हे जे पुजारी स्वतः गैरवर्तन व स्वैराचार करतात, आलेल्या भक्तांना छळतात, त्याच पुजाऱ्यांना पुढील जन्मात त्याच घराण्यात जन्माला घालून परमेश्वर त्यांना अपंग, वेडसर किंवा तोत्रे किंवा बोबडे असे गचाळ बनवतो। अशी गचाळ अवस्था प्राप्त झाल्यानंतर त्यांना भगवंतांच्या पादुकांना पुन्हा स्पर्श तर मिळत नाहीच, शिवाय त्यांना दीर्घ आयुष्य अशाच अवस्थेत ठेवून शासन देणे हे परमेश्वराचे काम चालूच असते। हे ज्याला कळेल त्याला कळेल। तुम्हाला हे समजणं फार कठीण आहे। नृसिंहवाडीला मात्र हे कार्य व्यवस्थित चाललेले आहे। भगवंताचे सगळ्या भक्तांच्याकडेही तसेच लक्ष असते। गाणगापूरच्या पुजाऱ्यांच्या घरात ही जी शापित गचाळ उत्पत्ती दिसते त्याचा जर अभ्यास केला तर एक लक्षात येईल की अशा ह्या उत्पत्तीमध्ये मुलगा मुलगी दोन्ही असतात। मुलगा वेडसर आयुष्यभर सांभाळणं फार कठीण असतं व जर मुलगीही वेडसर असेल तर तिला घराबाहेरही पाठवता येत नसते। फारच अवघड असे शास्त्र आहे। तुम्ही हे सर्व लक्षात घ्या। साक्षात्काराची मुख्य साक्ष इथेच पाहायला मिळते। कौरव पांडवांमध्ये युद्ध लावून पुन्हा अर्जुनाचे सारथ्य यांनीच केले। मला तर ही सर्व रूपे एकच दिसतात। साक्षात्काराने ही भिन्नता दिसत नाही। साक्षात्काराची हीच साक्ष असते। अशा या शक्तीच्या वेगवेगळ्या रूपात थोडाफार फरक दिसला तरी ते रूप एकच असते। ज्या कुळात ही शक्ती जन्म घेते त्या कुळाचेही गुण त्या रूपात येत असतात।
साधे शेणही जमिनीवर पडले तर त्याला माती चिकटत असते. येशू ख्रिस्त सुद्धा असाच मात्या पित्यांच्या पोटी जन्माला आल्यानेच शेवटी त्यांना खूप त्रास भोगावा लागला. गुलाबाचे फूल जर एखाद्या उकिरड्यावर जन्माला आले तर ते देवाला वाहण्यासाठी योग्य वाटत नाही. मोहम्मद पैगंबर जिथे जन्माला आले तिथे प्रचंड गर्दी झाली आणि शेकडो माणसं मेली. दुष्ट लाटेमुळे सदैव बरोबरी करण्याकडे कल दिसून येतो. आपण भांड्याला कलई आतून लावतो तर ते बाहेरून लावतात, हे सतत चालूच असते. श्री विष्णूंचे एक पद गयेला आहे हे आता तुम्हाला ठाऊकच आहे. बळीराजाला पाताळात नेताना भगवंतांनी एक पाऊल त्याच्या डोक्यावर ठेवले तेव्हा बळीला भगवंताने ठार काही केलेले नसल्याने त्याला आपल्या हिंदू धर्मात गयेमध्ये पिंडदान करून भगवंताच्या पावलावर भाताची पिंड करून बळीराजापर्यंत पोचवली जातात. हे अखंड चालूच आहे. भगवंताचे दुसरे पद हे मक्केला काबा मशिदीत आहे. काही माणसं इथे शिवलिंग आहे असे म्हणतात, ते योग्य नाही. तेथील पद हे हिंदूंचे त्यांच्या भगवंताचे आहे. हे मुसलमान धर्मियांना ठाऊक आहे, म्हणून तिथे आत हिंदूंना जाण्यास परवानगी मिळत नाही. त्यातून कोणी हिंदू माणसाने आत चोरून प्रवेश करू नये म्हणून मशिदीच्या आत जाणाऱ्या सर्व मार्गावर गोमांस खाण्यास देण्यात येते व नंतरच आत दर्शनाला प्रवेश मिळतो. त्या मशिदीतही एका बोर्डावर असे लिहिण्यात आले आहे की जेव्हा कोणी हिंदू व्यक्ती आत येऊन दर्शन घेईल तेव्हा इस्लाम धर्मावर संकट मोठे येईल व तो नाश पावेल. मक्केला जिथे हे भगवंताचे दुसरे पाऊल आहे तिथे लहानशा गाभाऱ्यात ते आहे व त्याला लहानशी खिडकी आहे. इथे कानात बोट घालून प्रार्थना नसून आपल्याप्रमाणे खिडकीतून आतील दर्शन घेऊन त्याला हात लावून स्पर्श करण्याची प्रथा आहे. तिथे सतत 24 तास आपल्याप्रमाणेच तुपाचा दिवा जळत असतो. अशा या मक्केला पूर्वी श्री गुरु नानकांना तिथे आत जाऊन दर्शन घेण्यास परवानगी काढून दर्शन घेण्यास मिळाले तेव्हा त्यांनी भगवंतांना विचारले, आपण इकडे कसे आलात व परत भारतात कधी येणार? गुरु नानक काही साक्षात्कारी व्यक्ती नव्हते, परंतु ते श्रेष्ठ संत होऊन गेलेले आहेत. भक्ती भावनेने ते भगवंताच्या जवळ गेले व त्यांना संपूर्ण ज्ञान झाले. त्यांना स्पर्श ज्ञान झालेले नव्हते. तेव्हा भगवंतांनी श्री गुरु नानकाला उत्तर दिले, येथील भागातील भक्तांना माझी खूप आस लागली होती म्हणून मी त्यांच्यासाठी इथे आलो आहे. आता मी शके 2000 पर्यंत इथेच राहणार आहे. नंतर येथून गयेला जाणार आहे. याचा अर्थ मुस्लिम धर्माकडे ही शक्ती शके 2000 पर्यंतच राहणार आहे. त्यानंतर ती शक्ती हिंदुस्थानात आली की तो धर्म संपुष्टात येणार आहे. गुरु नानक यांना आपल्या हिंदू धर्मातीलच एक अवतार मानले आहे. म्हणून शीख पंथातील सर्वांना आपलेच चुलत भाऊ बहिणी मानले पाहिजे. त्यांच्यात व आपल्यात काहीही भिन्नता नाही. हिंदू धर्मामध्ये जवळकीची भावना आहे म्हणूनच आपण मंदिरे बांधू लागलो. मुस्लिम व बौद्ध धर्मात तेवढी भावनाशीलता नसल्यानेच जवळकीची भावना नाही. म्हणूनच ही मंडळी मंदिराला विरोध करत आली आहेत. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. ह्या इथगुजाचा पुढील भाग उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.